उत्साह वाढवायचे आपल्या खेळाडूंचा. नक्कीच इथे मात्र विकेट गेलाय. पहिल्या चेंडूवर जरी चौकार ठोकला, आता मात्र अतिशय फसवा चेंडू टाकला, झेल उडाली आणि अभिनव पाटीलला तंबूचा रस्ता मात्र दाखवण्यात आला वसीम कडून. यस, वसीमने अनेक कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर खेचून आणले. कवाडच्या मैदानावर जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी वसीमने सुद्धा इथे मात्र साकारली आहे. तर नक्कीच आपण जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. 2 चेंडूचा खेळ कल्लास, अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. वसीम पुन्हा एकदा तयार, मिस्टर डेंजर ज्याची फलंदाजी बघण्याकरिता प्रेक्षक मात्र आतुरतेने वाट बघतायत. केदार पाटील इथे मात्र मैदानात उतरताना दिसतोय. काय होईल पहिला चेंडू बघा, अतिशय चांगले सन्मान देऊन खेळलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलाय. अन्यथा केदार पाटीलला सुद्धा मात्र घरचा रस्ता बघावा लागला असता. केदार पाटीलने एक धाव मात्र इथे पूर्ण केली आहे. ओळखलं, कारण आपण जर बघितलं पहिला चेंडू आहे, पहिल्या चेंडूला सन्मान देणे गरजेचा आहे. तो सन्मान मात्र केदार पाटीलने जरूर दिला. एक धाव अंकित करण्यात आली. एका धावेच्या बढतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या अंकावर धाव फलक मात्र जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. डावकुरी आताचा फलंदाज, निसर्गाची देण असलेले एक फलंदाज इथे मात्र बघायला मिळतोय. काय होईल? वसीम पुन्हा एकदा तयार झालाय, ट्रॅकवर रेडी झालाय, रनवेवर तयार झालाय हा चेंडू हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर वसीम चौथा चेंडू घेऊन समोर मात्र बघायला मिळतोय प्रतीक. या सबमरीन डिलिव्हरी, याला बोलतात सबमरीन डिलिव्हरी. ज्या पद्धतीने सबमरीन पाण्याच्या आतून मारा करते खालून राहून, त्याच पद्धतीने कुठून तरी मात्र वसीमनी थोडासा खालवर खाली मात्र चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर विसावला गेला. तो म्हणजे शेजाच्या हातामध्ये. बघूयात वसीम पुन्हा एकदा तयार. 4 चेंडूचा खेळ गल्लास, धावसंख्या फलकावर 5 ही जोडली जाते. यस, एम डिलिव्हरी, क्या बात आहे यार. वसीम जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी हाताळतोय. हाय व्होल्टेज सामना आहे, कारण झिडका तितकाच चांगला ताकदवान संघ आहे. आर्यन झिडका तितकाच ताकदवान संघ, त्यानंतर महापोली संघ तितकाच ताकदवान संघ. म्हणून या दोन्ही संघांकडे पाहायला लागतंय. दोन्हीही ताकदवान संघ आमने सामने आता मात्र भेटताना दिसत आहेत. काय होईल? 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. धाव संख्या सुद्धा 5 ही फलकावर जोडली गेली. कुठेतरी मात्र पॉवर प्लेचं षटक नीट हाताळतोय वसीम डिंडा. बघूया अंतिम चेंडू घेऊन तयार झालाय. ब्लॉकर आणि पंचांचा हात आकाशाच्या दिशेने. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 1 संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 2 बाद 5 या अंक. प्लीज फास्ट, नो टीम मीटिंग. प्लीज फास्ट. जीवा भावाचा समाजसेवक कास, असा समाजसेवक कीर्तिवान कार्य आहे जगाच. त्याच्या पाठीशी आहे वडोलीवाला आमचा योगेश भाऊ. त्याच्या पाठीशी आहे वडोलीवाला आमचा योगेश भाऊ. धन्यवाद डीजे. प्लीज त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम मापोली संघ आपणास विनंती करतोय आणि मापोलीचे सर्व फॅन्स आपल्या टाळ्यांचा आवाज मापोलीच्या प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचू द्या, ही विनंती मात्र जरूर करीन. कारण प्रत्येक खेळाडू हा टाळ्यांचा भुकेलेला असतो. त्यामुळे एक विनंती जरूर करीन की आपल्या टाळ्यांचा आवाज हा प्रत्येक मापोलीकरांच्या खेळाडूच्या पर्यंत पोहोचला गेलाय. मापोली टीम सपोर्टर्स दुसरा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर आणलाय. मिजानला मात्र आणले गेले. बघूया समोर मात्र बघायला मिळतोय मिस्टर डेंजर केदार पाटील. पहिला चेंडू, यस, डॉट बॉल इथे मात्र बघायला मिळतोय. बात आहे, जबरदस्त सामना इथे मात्र प्रेक्षकांना जरूर बघायला मिळेल. की आपण बघितलं मेन पंचांच्या भूमिकेमध्ये भाऊ पाटील सर, मॅन फ्रॉम खारबाव, आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला जर बघितलं तर परेश महाजन सर, PM स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, आणि आपण त्यांना पाहिलं यस कोणगाव मॅन फ्रॉम कोण म्हणून आपल्यासाठी इथपर्यंत ते पोहोचलेत. त्यांचा आभार. दुसरा चेंडू घेऊन मिजान तयार. रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा होता, चेंडू सरळ निघून गेलाय. तर मॅन यस सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. यस डीजे. पण जर मैदान बघितलं तर पिन ड्रॉप सायलन्स मैदानावर बघायला मिळतोय, कारण हाय व्होल्टेज मॅच आहे. प्रेक्षक सुद्धा आतुरतेने मात्र एकच लक्ष त्या मॅच वर लावून बसलेत. चौकार आलाय, धाव फलक जाऊन पोहोचलं 9 या अंकावर. ज्या फटक्याची वाट बघत होते प्रेक्षक वर्ग संघ, ते फटके कुठेतरी मात्र खेळायला सुरुवात करतोय की काय. केदार पाटील इथे मात्र मिजान तयार. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर
बघा पहिला चेंडू या चेंडूवर जरी चौकार खेचला पण आता मात्र सन्मान दिला. एकदम प्रेस ऑफ माइंड क्रिकेट हा खेळाडू खेळतोय केदार. हलक्या हाताने खेळलं. एक धाव मात्र खेळायला पसंती दिली. एक धाव मिळाले. एका धावेच्या बढतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलं. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सी क्रमांक 10 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या फलकावर 3 जोडली जाते. अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. एकंदरीत येस आता मात्र स्ट्राईकला बघायला मिळतोय अमोल. पण एकंदरीत जर बघितलं डावखुरी आताचा फलंदाज विसरेल लप्पा ट्रॉफी आणि तदनंतर मात्र अनेक किस्से ह्यांचे सुद्धा फेमस आहेत. किस्से आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा इथे सज्ज झालाय. बोलकरीता हा चेंडू आणि यस रोख लावण्यात आलाय. निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता. चेंडू संपुष्टात आली आहे. 4 अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेष राहतोय की मुजीब पाटील यांनी मात्र केलेली एक फलंदाजी. भोपाळ तिथून सुद्धा संघ मात्र उपस्थित झाले होते आणि त्यांच्या समोरात केलेली ती फलंदाजी अजूनही मात्र प्रेक्षणीय आहे. नक्कीच बघूया. जाऊयात आपण आता सामन्याच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. आणि तदनंतर आपण बघितलं एक धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे. नो प्लस 1 यस फ्री हिट. पंचांचा इशारा सुद्धा आलाय नो प्लस 1. अशा 2 धावा इथे मात्र जरूर मिळाल्यात आणि या 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या अंकावर. तब्बल चेंडू संपुष्टात आले 4 अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. फ्री हिट मात्र इथे आपल्याला बघायला मिळेल. अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आणि इथे मात्र साईडला खेळून काढलं गेलंय. एक धाव मात्र इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण झालेत. काय फिटनेस अजून आपण बघू शकतो किती फास्ट मध्ये 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्यात अमोलदादांनी. नक्कीच 2 धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकावर. चेंडू संपुष्टात आलेत आतापर्यंत. आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचत 5. चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अलोंग दी कार्पेट खेळला गेलाय. एक धाव मात्र इथे घेण्यासाठी पसंती दिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. फेक आणि कलेक्शन एकदम ॲक्युरेट झालाय. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 15 या अंकावर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही शेष राहतोय. एकच विनंती करीन की थोडीशी घाई करा. तोपर्यंत एक सुवर्ण संधी आमच्या डिक्स जॉकीला. आहे स्वभाव साधा भोळा त्याचा न्याराचा हा मनपान. आहे स्वभाव साधा भोळा त्याचा न्याराचा हा मनपान. आमचा योगेश दादा भिवंडीवाला बसलाय रमणान. आमचा योगेश दादा भिवंडीवाला बसलाय रमणान. आया योगेश दादा. धन्यवाद डीजे. क्या बात आहे. योगेशजी दळवी साहेबांचं गीत स्पर्धेचे आयोजक प्रायोजक अतिशय सुरेख गीत आपल्याला इथे मात्र बघायला मिळतो. डीजे पम्या आणि प्रशांत भोईर यांच्या माध्यमातून हे गीत आपल्याला इथे मात्र बघायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शेजादला मात्र आणलं जात आहे. त्यांचा भाचा आमच्या समोर इथे सुद्धा इथे जोडला जातोय आणि बघूयात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सैजाद तयार. पहिला चेंडू घेऊन समोर मात्र केदार. पहिल्या चेंडूवर फटका जरूर चांगला आहे. खूप वेळ चेंडू आवे. जेलला संधी चालून आली आणि जेल सोडलाय कोणाचा तर जेल मात्र सोडलाय केदार पाटीलचा. आणि माझा जेल का सोडला याचं उत्तर मात्र केदार पाटील देईल का? प्रेक्षकांना मात्र खुश करेल का? याकडे मात्र अनेकांचं लक्ष लागलंय. निश्चित रूपाने जेल सोडलाय तर कोणाचा? केदार पाटीलचा. कारण मी सातत्याने बघितलंय आधीचे जर आपण सामने बघितले जेव्हा मात्र केदार पाटीलचा जेल सोडलाय तेव्हा कुठून तरी काहीतरी एक इतिहास त्यांनी मात्र जरूर करून दाखवलाय. धावसंख्या फलकावर जोडली जाते 17 या अंकावर. 17 खतरा मात्र कोणाला असेल? फलंदाजी करण्याला की गोलंदाजी करणाऱ्या टीमला? पण 17 आकडा इथे फलकावर जरूर जोडला गेलाय. एक चेंडूचा खेळ कल्ला. धावसंख्या फलकावर जोडली झाली आहे 17. पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित करण्यात आल्यात. अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. बघूया दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सैजाद पुन्हा एकदा इथे मात्र तयार झालाय. युट्यूब लाईव्ह वर प्रेक्षक वाढायला इथे मात्र सुरुवात झाली आहे. बघूयात गोलंदाज तयार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा एक फटका इथे मात्र जरूर खेळलाय. केदारने एकदा मिळवली आहे. एका धावेत समाधान मानलं गेलंय. आता मात्र स्ट्राईक थोडीशी चेंज झाली आहे. 18 या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचलाय. नॉन स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय केदार आणि स्ट्राईकला जाऊन मात्र पोहोचलाय अमोल पाटील. एक अनुभव संपूर्ण आणि अनुभव संपूर्ण हा खेळाडू म्हणून सातत्याने पाहिलं जातं. डावखुरी हाताचा फलंदाज निसर्गाची देण असलेलं म्हणून यांच्याकडे सातत्याने बघितलं जातं. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. कारण
सुरेख फटका. आणि चेंडू एक आमच्या प्रेक्षकाला सलामी. 4 धावा. डिझेल. सुरेख फटका. खूप वेळ हवेत असेल चेंडू आणि जेलला संधी असेल. झेल होईल का? इथे मात्र झेल झालाय. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. रिंची लाभली साधी वारी, नितीन जोशी दादाला हे लाभले तो सहकारी. विजय पाटील मुसाभाईची आदा ही लयच न्यारी. गोंडा वडोली गावाला यो हिरा लाभलाय भारी. सारे दादाचे आहेत खास, कार्य दादाचं हाय महान. सारे दादाचे आहेत खास, कार्य दादाचं हाय धन्यवाद महान. डीजे. 4 चेंडूचा खेळ गल्लास. धावसंख्या फलकावर 22 ही जोडली जातीये. कुठेतरी मात्र झिडका संघ अरियन्स झिडके संघाला कुठेतरी मात्र जखडून पकडून ठेवण्याचं काम मापोली संघ अतिशय चांगल्या पद्धतीने करताना दिसतोय. गोलंदाज तयार. सुरेख फटका अक्रॉस द लाईन आणि चेंडू गेला 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 सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. यस डीजे. सारे जमून येतील यार, सामना मैदानी रंगणार. सारे जमून येतील यार, सामना मैदानी रंगणार. तर आमचे नक्की षटकार आलाय. षटकाराच्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 28 या अंकावर अंतिम तिसऱ्या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. शेजाद इथे मात्र बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अंतिम चेंडू घेऊन समोर मात्र बघायला मिळतोय केदार. सुरेख फटका. नुमा झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार की नाही? यस नाही. एका धावे समाधान मानलं. षटक समाप्त. षटक क्रमांक 3 संपुष्टात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते. 29 या अंकावर अंतिम 1 षटकाचा खेळ अजूनही शेष राहतोय, बाकी राहतोय. थोडीशी घाई करा हेच म्हणेन आणि तोपर्यंत एक सुवर्ण संधी देईन आमच्या डीजा मास्टरला. सजवून घ्या लवकर. महापोली संघ क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. चला प्लीज फास्ट. सुरेख गीत सईकर यांचं एक गीत इथे मात्र आमच्या डीजे मास्टर वाजवताना आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळी क्वालिटी, वेगळे सॉंग्स त्यांच्याकडून आपल्याला मात्र ऐकायला मिळत आहेत. चेंडू संपुष्टात आले तर इथे मात्र 18 म्हणजे अंतिम षटक अजूनही बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष राहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 4थ्या षटकाचा खेळ बाकी राहतोय. अंतिम षटक हाताळण्याकरिता उमेरला मात्र आणलं गेलंय. उमेरला सज्ज केलं गेलंय. बघूया समोर मात्र बघायला मिळतोय केदार. काय होईल या अंतिम षटकामध्ये? किती धावा कन्वर्ट केल्या जातील? गोलंदाज तयार. उमेर पहिला चेंडू घेऊन. स्ट्रॉंग अपील आणि पंचांचा हात कुठे तर आकाशाच्या दिशेने. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. केदार पाटील. वेळ कमी आपल्याकडे. नक्कीच आम्ही एक विनंती करतोय की बाद झालेला खेळाडू 30 सर्कल पार करण्याच्या आतमध्ये आपण नवीन फलंदाजाने प्रवेश करायची विनंती करतोय. नवीन फलंदाज मात्र बघायला मिळतोय. परागला आणलं गेलंय. बघूया पराग कशा पद्धतीने इथे मात्र फलंदाजी करेल.
केदार पाटील आउट झालेत, अमोल पाटील इथे मात्र आउट झालेत, अभिजीत सुद्धा चौकार खेळून आउट झालाय. मी एक कुठेतरी इथे मात्र बाद होताना आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आणि अंतिम षटक उमेरने मात्र सुरुवात जरूर चांगली केली आहे. अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही या अंतिम षटकातील बाकी राहिलाय. दुसरा चेंडू घेऊन उमेर तयार आणि परत फलंदाज क्षेत्ररक्षक अंपायरचा हात आकाशाच्या दिशेने, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. की जुने गोळीबाजांचा इथे मात्र वाजंत्री केली जाते. नक्कीच सर, मगाशी फलंदाजी केली होती ओमकार यांनी, परंतु ओमकारला अजून स्ट्राईक मिळालेला नाही. खरोखरच अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. तब्बल 2 चेंडू मध्ये 2 गडी इथे मात्र बाद झाले. तिसऱ्या चेंडू मध्ये तिसरा गडी इथे मात्र बाद करेल का टी बॉलर उमेर. एक जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र त्यांनी साकारली गेली आहे उमेरने सुद्धा. आणि खूप वेळ चेंडू हवेत, जेलला संधी, जेल टिपलाय. लगातार 3 चेंडू 3 गडी बाद, हायट्रिक मध्ये इथे पूर्ण झाली आहे. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. आणि चेंडू हे निर्धाव स्वरूपात फेकले आहेत. मेडनवर इथे मात्र होईल का, येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवर मात्र बघायला मिळेल. पुढचे जर 2 चेंडू निर्धाव स्वरूपात गेले तर निश्चितपणे मेडनवर इथे मात्र होऊ शकते. गोलंदाज तयार, 5वा चेंडू घेऊन तयार झालाय आणि हा चेंडू फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईन बाहेर, सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. येस डीजे. षटकार आलाय, धावफलक षटकाराच्या बढतीनं झपाट्याने पुढे सरकला. 35 या अंकावर अंतिम चेंडू. दी कार्पेट इथे मात्र साईडला क्यू काढलंय. एक धाव मात्र इथे मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, पण इथे मात्र गडी बाद झालाय. एकच धाव इथे ग्राह्य धरली जाईल. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 36 या अंकावर आणि या विजयासाठी 37 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. षटक क्रमांक 4 सुद्धा संपुष्टात. येणारे चेंडू शेष असतील 24 आणि विजयाकरिता 37 धावांची आवश्यकता. बघूया काय होईल. मी एक नक्कीच विनंती करी, एसटी पोलीस संघ त्वरित आपण जायचंय, पॅव्हिलियनचा ताबा घ्यायचाय आणि तदनंतर मात्र आपली सलामीची जोडी रेडी ठेवायची आहे. आणि आर्यन्स झिडके संघ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तोपर्यंत एक सुवर्ण संधी आमच्या डिक्स चौकीला. तर उद्या जे सामने होणार आहेत त्याचा पुढील प्रमाणे ते असतील. चावे स्पोर्ट चावे विरुद्ध रॉयल क्लब झिडके. ठीक 9 वाजता पहिला चेंडू टाकण्यात येईल. 8:30 रिपोर्टिंग करायचे. वकी स्पोर्ट मापोली ए वर्सेस ऋत्वी स्पोर्ट अनगाव. त्याच्यानंतर सामना होणार आहे मित स्पोर्ट कवाड ए वर्सेस आई गावदेवी खांडपे. आणि त्याच्यानंतर होणारा सामना जय बजरंग पुंडास वर्सेस वकी स्पोर्ट मापोली बी. आणि शेवटचा सामना एक मोठा मुकाबला नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. NR बोरपाडा वर्सेस ओम साई धोंडावडवली या 2 संघामध्ये. तर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या.
क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आर्यन झिडके सलामीचे फलंदाज सुद्धा आलेले आहेत. ओरटो धोबी सर. तर नक्कीच आपण बघितलं तर आमच्या समवेत आता अजून एक आवाज तुम्हाला ऍड होताना दिसेल. या सामन्यामध्ये नक्की सुनील पाटील सर आणि आम्ही स्वतः दोघांचं इथे समालोचन तुम्हाला निश्चित रूपाने ऐकायला मिळेल. कारण हाय व्होल्टेज सामना इथे बघायला मिळतो. जर एक नजर आपण मारली तर अनेक दर्दी क्रिकेट शौकीन इथे मात्र बघायला मिळालेत. आपण जर आमचं बघितलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला मापोलीचे अनेक सपोर्टर्स इथे मात्र बघायला मिळत आहेत. तदनंतर आपण बघितलं तर अनेक प्रेक्षक वर्ग इथे अनेक दर्दी क्रिकेट शौकीन इथे मात्र उभा राहिलाय. ग्राउंडच्या आतमध्ये जर आपण बसला असेल तर प्लीज कृपया करून आपला हात जोडून विनंती करतो. कारण तुम्ही आहात म्हणून आमच्या या स्पर्धेला शोभा येते. तर आपण ग्राउंडच्या थोडं बाहेर बसा. कारण आयोजकांना काळजी आहे कुठली दुखापत तुम्हाला होऊ शकते. पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. सर एकंदरीत आपण बघितलं पहिल्या चेंडूवर अभिनवनी चौका ठोकला होता पण इथे गडी बाद झालाय, काय म्हणाल? अगदी बरोबर. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या. मात्र इतर चांगली सुरुवात केदार पाटीलच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलंय. नक्कीच एक सुरेख सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. कारण अभिनव पाटीलने पहिल्या चेंडूवर चौका ठोकून सुरुवात केलेली पण कुठेतरी मात्र फिल्डिंग अतिशय सुंदर प्रकारे इथे मात्र सजवली गेली आहे. कारण सर दोन्ही संघ मात्र तुल्यबळ संघ आहेत. कोणी हार मानायला तयार होणार नाहीये. पण एक नक्कीच म्हणेन कोणीही जिंकू द्या पण प्रेक्षक मात्र आमचा इथे आनंद लुटून निश्चित रूपाने जाईल. बघूया दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर केदार सज्ज होईल आणि नवीन फलंदाज आशिक मात्र बघायला मिळतोय. निश्चित रूपाने क्रिकेटचा आशिक म्हणून तो सुद्धा याला म्हटलं जातं. त्या पद्धतीने इथे मात्र फलंदाजी करेल का? अगदी बरोबर. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल आशिक. आपण पाहतोय 37 धावांचा पाठलाग करताना SD मापोली संघ. तर नक्कीच सर एक सूचना येते की कुंदा आणि दोंडावडोली संघ आपण कुठेही जायचं नाहीये, थांबायचं आहे मैदानामध्ये. गोलंदाज तयार. तर मात्र अलोंग दी कार्पेट खेळले गेले. एक धाव तर इथे मिळाली आणि धावबाद करण्याची संधी. एकंदरीत सर बघितलं फलंदाज बाद झालाय. अंपायरचा हात आकाशाच्या दिशेने. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. तर बॅक टू बॅक 2 झटके मिळाले. तर पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता. त्यानंतर धावचेच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय SD मापोली संघाचा. आणि सुरुवात मात्र इतर चांगली झाली आहे. पहिल्या 2 चेंडूचा आपण विचार केला तर नवीन फलंदाज मैदानात येताना आपण पाहतोय जॉन टी. तर नक्की सर आधी असं वाटलं होतं की आर्यन झिडकाच्या मानाने ही धावसंख्या खूप कमी आहे पण गोलंदाजीमध्ये सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने करू शकतात हे कुठेतरी मात्र दाखवून द्यायला सुरुवात केली आहे असं निश्चित रूपाने वाटायला लागलंय. केदार पुन्हा एकदा तयार होतोय. तिसरा चेंडू घेऊन इथे मात्र गोलंदाजी मार्कवर. समोर मात्र असेल फलंदाज. आणि इथे सुद्धा विकेट. लगातार 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद झालेत. पण जर दुसऱ्याचा विचार केला तर रनआउटची विकेट मात्र इथे मिळाली आहे. नक्कीच 3 चेंडूमध्ये 3 गडी इथे मात्र बाद केलेत. एक सुवर्ण संधी आमच्या डिस जॉकीला. पाठवून द्यायचंय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ही विनंती करतोय. 3 चेंडूचा खेळ कल्लास. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिला. क्या बात आहे मापोलीकर. जबरदस्त एकदा टाळ्या स्वतःसाठी वाजवा. इथे मात्र जबरदस्त सपोर्ट तुमचा चालू आहे. काय म्हणाल सुनील सर? अगदी बरोबर. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू या षटकातले बाकी आहेत. परंतु SD मापोली संघ तर पाहिलं तर फलंदाजी मजबूत आहे. इथून मात्र कमबॅक करावं लागेल SD मापोली संघाला. इथून मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल केदार पाटील याला.
नक्की सर, आता बघूयात पुढचे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले, कारण 3 चेंडू तर अतिशय चांगल्या पद्धतीने खेळले. कमबॅक मात्र कोण करेल याच्यामध्ये मात्र बघायला निश्चितपणे आपल्याला सर्वांना मजा येईल. आणि चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. जैसे को तैसा मिला, बडा मजा आया. मला माझे 3 गडी बाद केले, या चेंडूवर तुला थारा नाहीये. फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. डीजे कौतुक करावं तेवढं कमी. काय म्हणाल सर या 6 बद्दल? अगदी बरोबरच. 3 चेंडू मागे 3 विकेट गेल्यानंतर मी अजून हरलेलो नाही, मी अजून मैदानात आहे आणि दाखवून दिले बाबू याने. यावेळेस चेंडू उंचावर गेलाय, एसटी रक्षक चेंडू खाली, अजून एक धक्का एसटी मापोली संघाला. क्या बात आहे सर, म्हणजे या मॅच मध्ये काय होईल काही सांगता येत नाहीये. कधीतरी विकेट जातात, कधीतरी मोठे फटके बघायला मिळतात. पुन्हा एकदा फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आता डीजे गाणं कंटिन्यू करा, निश्चितपणे आपणास विनंती करीन. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवर 3 विकेट आल्या, त्यानंतर षटकार आला, चौथ्या चेंडूवर सुद्धा, 5व्या चेंडूवर विकेट आलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 4 विकेट गमावलेत एस डी मापोली संघाने. पुन्हा एकदा सज्ज होतोय मार्बल टोकाकडून केदार पाटील, समोर असेल सैतान डॉन. यावेळेस सूर्यक डिलिव्हरी होती आणि यावेळेस षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर 6 या आकड्यावर पहिल्या षटकाची समाप्ती. डीजे तर विनंती असेल, समोर आपण खेळाडू कक्ष पाहतोय, तिथे फक्त खेळाडूच बसतील, बाकीचे सर्व फॅन्स असतील त्यांनी साईडला व्हायचंय, अन्यथा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. फक्त फक्त खेळाडूच बसतील. टीम महापोली आपणास विनंती करतोय फॅन्स, कारण हेच तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला शोभा येते, आम्ही सातत्याने म्हणतो. कारण एक विनंती तुम्हाला जरूर करीन की तो फक्त अलॉट झालाय खेळाडूंकरिता आणि त्यांच्या कोच करिता मात्र तो असेल. तर प्लीज थोडंसं आपण बाजूला व्हा, लहान मुलांनी थोडंसं सहकार्य करायचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सहकार्याबद्दल. एकंदरीत आपण बघितलं पहिल्या षटकाचा खेळ सर संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये खूप बरंच काहीतरी वेगळं बघायला मिळालं. षटकार आला, विकेट सुद्धा गेला. येणार दुसरं षटक मात्र भूषण कशा पद्धतीने हाताळेल याकडे मात्र अनेकांचं लक्ष लागलंय. अगदी बरोबर. भूषणचा जर आपण विचार केला तर मागच्या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि तशीच गोलंदाजी या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये भूषण याला करावी लागेल. परंतु इथून एस डी मापोली संघाला कमबॅक करावं लागेल. पहिल्या नक्कीच. षटकामध्ये 6 धावा आल्यात. तर नक्की सर षटकाला सुरुवात करण्याच्या आधीच परेश भूषणला मात्र इथे पारितोषिकं लागली गेले. जर त्यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर परेश मांजरेकर यांच्याकडून रोख रक्कम भूषणला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे, इथे मात्र पारितोषिकांची सुरुवात व्हायला खैरात व्हायला सुरुवात झाली आहे. या चेंडूवर सर 2 धावा बघायला मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचलं 8 या अंकावर. अगदी बरोबर. 8 धावसंख्या झाली. आपण पाहतोय 37 धावांचा पाठलाग करताना एस डी मापोली. यावेळेस हाफ ट्रॅकर आणि चेंडू उंचावर जातोय. किती धावा येतात ते पाहायचंय. चेंडू निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामधून. वन बाउन्स 4 धावांसाठी चौकार. माफोली प्लीज आपण जर विनंती करा, कारण आपली फलंदाजी इथे मात्र चालू आहे. असेल जॉन्टी. यावेळेस संधी होती परंतु मिस झाली संधी आणि त्याच्या स्वरूपात डॉट चेंडूची सांगता केली गेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावपळकावर पाहतोय 15 या अंकावर जाऊन पोहोचली. आता मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी इथून मात्र 12 चेंडू असतील. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आणि जर सरासरी पाहिली तेजस डोबी तर 11.00 अशी सरासरी करावी लागेल एस डी मापोली संघाला. विजयाचा पल्ला गाठायचा असेल तर इथून मात्र
तर पाणी पोहोचवायचे, घाई करायचे. आणि जर 12 चेंडूमध्ये 22 धावा कराव्या लागतील, विजयाचा पल्ला गाठायचा असेल एस डी मापोलीला, परंतु इथून मात्र समोरच्या संघाला रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आर्यन झडके संघाला. इथून मात्र विकेट प्राप्त कराव्या लागतील. कारण सातत्याने म्हणतात की क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा. आम्ही पण म्हणतो ना की सर, जितका सरळा मात्र रंग बदलत नाहीये तेवढा रंग हा प्रत्येक चेंडूवर क्रिकेट मात्र सातत्याने बदलत असतो. आणि तेच चित्र कुठेतरी आपल्याला मात्र बदलताना दिसेल का, काय होईल. कारण शेवटचे चेंडू शेष असतील 12 आणि विजयाकरिता 22 धावांची आवश्यकता. म्हणजे चेंडूपेक्षा 10 धावा अधिक आहेत. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा आणि 12 चेंडू. तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्फत प्रशांतला आणलं जाते. आणि बघूया प्रशांत मात्र दर्शनला आणलं जाते. दर्शन बघूया कशा पद्धतीने ते मात्र चांगल्या गोलंदाजीचं दर्शन घडवेल का, याकरिता मात्र झिडके संघ आतुरतेने वाट बघतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन तयार, पहिल्या चेंडू घेऊन तयार झालाय. पावलांचा वापर जयदात करतोय, ऑन साईडला खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज बाद. इथे मात्र बॅक टू द डगआउट. धन्य धन्य थोर आहे शिवरायाचे जिजाई आज धन्य थोर आहे शिव मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. क्या बात आहे, जबरदस्त गीत इथे मात्र आमच्या डीजे मास्टरकडून वाजवलं जातं. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. केदार यांच्या गोलंदाजीची आठवण मात्र या चेंडूवर झाली आहे. बघूया दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा तयार. हा काय फेक, काय रफ्तार इथे मात्र बघायला मिळतोय. चेंडू जसा टप्पा घेतोय निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. केदार मात्र आहे. आणि सर आम्ही म्हणतो ना की यष्टीरक्षक हा मात्र कोणाचा आरसा, तर गोलंदाजा आरसा. त्या आरशाकडे बघून प्रशांत मात्र गोलंदाजी करतोय. कारण तो आरसा, त्या आरशाने सुद्धा कुठेतरी मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. बघूया गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अगदी बरोबरच सज्ज होतो दर्शन. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय यावेळेस लेट कटचा फटका, परंतु संधी आहे धावचित करण्याची जॉन्टी याला. आणि अजून एक धक्का, 6वा धक्का बसतोय एस डी मापोली संघाला. आजकाल जवानी पोऱ्या 'या विकेट नंतर आपण पाहिलं तर इक्वेशन चेंज होताना 9 चेंडू शिल्लक असतील, विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. नक्की सर, या गीतांचा आनंद सुद्धा आपल्याला दुर्गेश लुटताना दिसतोय. जबरदस्त इथे मात्र स्टेजवर बसलाय, आपण बघितलं. चांगले चांगले गीतं इथे मात्र डीजे मास्टर वाजवत आहेत आणि दुर्गेश सुद्धा आनंद लुटतोय या गीतांचा. बघूयात पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज प्रशांत तयार. यस, दर्शन तयार आणि वन्स अगेन जेल. क्या बात आहे. इथे मात्र मॅचचे फासे पलटवले जात आहेत झिडके संघाकडून. कमॉन डीजे. पंधरा या अंकावर इथून मात्र विजयासाठी 8 चेंडू असतील, 22 धावांची आवश्यकता. यावेळेस पोलाल यांचा चेंडू होता, स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतोय आणि ह्या चेंडूवर कुठलीही धाव नाही. आता मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकही धाव अजूनपर्यंत घेता आले नाही एस डी मापोली संघाला. क्या बात आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि निर्धाव स्वरूपात तेही. जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र हाताळतोय दर्शन. युवा खेळाडू, युवा मात्र हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. की गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आणि अतिरिक्त स्वरूपातली एक धाव इथे मात्र खर्च करून दिली गेली जाते. एक धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या अंकावर. अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही शेष राहिला, बाकी राहिलाय. एक चांगली गोलंदाजी मात्र चालत होती, पण आम्ही म्हणतो की सर, आपण सुद्धा म्हणता कित्येक वेळा की वेगावर आणि टप्प्यावर मात्र नियंत्रण ठेवलाच पाहिजे. ते कुठेतरी मात्र ठेवलं तर हा अतिरिक्त स्वरूपातला चेंडू मात्र डिलिव्हर झाला नसता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दर्शन अंतिम चेंडू घेऊन क्रॉसी लाईन खेळलाय आणि तो क्षेत्ररक्षक. एकदा त्या क्षेत्ररक्षकासाठी टाळ्या वाजवा. कित्येक जेल त्यांनी मात्र टिपलेत. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. ठीक आहे.
चे 6 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा आणि 6 चेंडू. प्लीज प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगदी बरोबरच तेजस धोबी. आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता होती, परंतु तिसरं षटक दर्शन यांनी चांगले दर्शन दाखवलं मैदानामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. निश्चितपणे सर, कारण षटक चालू व्हायच्या आधी म्हटलं होतं की हा झिडके संघाला असं वाटतं, आर्यन झिडके संघाला की दर्शन नाव आहे, चांगल्या गोलंदाजीचं दर्शन मात्र तू घडवावं आणि ते दर्शन कुठेतरी मात्र त्यांनी घडवून दाखवलंय. आणि सर हा खेळाडू जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक लावलं गेलं होतं आणि त्याला साजेशी गोलंदाजी सुद्धा त्यांनी मात्र साकारली आहे. अंतिम षटक विजयाकरिता धावा असतील त्या म्हणजे 21. आणि सज्ज होताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रितेश. यावेळेस सुरेख डिलिव्हरी, निर्धावची सांगता केली गेली आणि इथून मात्र इक्वेशन चेंज होताना आपण पाहतोय 5 चेंडू असतील विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. की जर आर्यन झिडके संघ जर बघितला ना, एक अमोजी पाटील त्यांच्यामध्ये एकाच एवढा बघितला अनुभवी खेळाडू आहे आणि कुठेतरी मात्र आपला अनुभव पणाला निश्चितपणे लावून ते मात्र खेळाडूंना खेळण्यासाठी प्रोत्साहित करत असतील. आणि काय जबरदस्ती ते मात्र डोळ्याचे मिठाच्या आतमध्ये ते स्टंपिंग केलं जात आहे. फलंदाज इस व्हाईट बॉल, विकेट 9, लास्ट विकेट आहे. तर वाईटच्या रूपांमध्ये एक धाव जोडली जाते धावफलकावर. 17 धावसंख्या लागली धावफलकावर आणि वाईटच्या स्वरूपात आपण धाव जोडली गेली ती 17 धावसंख्या आपण पाहतोय. आणि इथून मात्र 9 विकेट गमावल्यात SD महापोली संघाने. की सर आणि बघितलं तर झिडके संघात चांगला संघ आहे आणि त्यांच्या एक श्वान पथक सुद्धा आपण बघितला, कारण ते सुद्धा आपल्याला इथे फिरताना दिसलंय. बघूयात काय होईल. अंतिम विकेट इथे मात्र बघायला मिळतोय. ऑल आउट होईल का टीम महापोली संघ? की फटका चांगला खेळलाय आणि एक टप्प्या अखेर इथे मात्र क्षेत्ररक्षण. आणि यावेळेस एक धाव जोडली जाते धावफलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या अंकावर. विजयासाठी 4 चेंडू असतील आणि 19 धावांची आवश्यकता. चार चेंडूंचा खेळ शेष राहतोय. तिच्याकरता 19 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आणि येस वन्स अगेन वाईट. इथे मात्र इशारा आलाय. एकदा मिळवली, धावफलक जाऊन पोहोचले 19 या अंकावर. म्हणजे चेंडू शेष असतील 4 आणि विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 18 धावा. सज्ज होतो गोलंदाज आपण पाहतोय रितेश. यावेळेस सुरेख डिलिव्हरी आणि निर्धावची सांगता केली गेली. इथून मात्र इक्वेशन चेंज होताना आपण पाहतोय. इथून मात्र चेंडू असतील 3 आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. जर SD महापोली संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर 3 बिग हिट मारावे लागतील. 3 चेंडू आणि 18 धावा. यावेळेस फलंदाज बाद आणि ऑल आउट. सर या शृंखलेमधला पहिला संघ असेल जो ऑल आउट झालाय, काय म्हणाल?